नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिलेला आहे, आगरी कोळी गावठाण आणि हिंदू राष्ट्रवाद. या संदर्भामध्ये त्यांचा लेख मी वाचून दाखवतो. आणि लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आगरी कोळी गावठाण आणि हिंदू राष्ट्रवाद. राजाराम पाटील. मुंबईचे मूळ भूमिपुत्र आणि सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी आदिवासी ईस्ट इंडियन यांच्या घरवस्त्या यांना शासनाने गलिच्छ वस्त्या SRA घोषित केली. 2020/2017 ही गोष्ट आहे. यावेळी या विरोधात कुणाचीही प्रतिक्रिया नव्हती. या अगोदर SC/ST अल्पसंख्याक लोकांच्या वस्त्या, झोपडपट्ट्या किंवा गलिच्छ वस्त्या SRA शासनाने घोषित केल्या होत्या. त्यांचीही त्याच्या विरोधात लोकांविरोधात निश्चित प्रतिक्रिया नव्हती. आजही हा लढा मागासवर्गीय विरुद्ध उच्चवर्गीय हिंदू असा मानला जात नाही. आज जागतिक स्थितीत युद्ध सुरू आहे. त्या युद्धाचे हेतू काय आहे? अमेरिकेचे म्हणणे काय आहे? इराण का लढतोय? हे सारे विवेकबुद्धी आणि मानवी हक्क लक्षात घेतल्याशिवाय सत्य समजत नाही. देशात आज भाजपाची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपाची सत्ता आहे. हिंदू राष्ट्र ही भाजप संघ परिवाराने जाहीर राष्ट्रीय संकल्पना आहे. आगरी कोळी कराडी भंडारी ही OBC मंडळी 50%हून अधिक आहे. सोबत SC/ST अल्पसंख्याक ही मंडळी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 85% होते. हिंदू राष्ट्रात या मोठ्या 85% लोकसंख्येची राजकीय सामाजिक स्थिती काय असेल याविषयी या OBC SC/ST अल्पसंख्याक यांनी पुढे येऊन आपली भूमिका मांडली तरच भारताच्या विषमतेचे सत्य जगासमोर येईल. मी आगरी जातीत जन्मलो आहे. रायगड जिल्ह्यातील चिंचोटी अलिबाग हे माझे गाव आहे. माझ्या गावात खोती सावकारी होती. आजही माझा संघर्ष कुळ कायद्याने जमिनी माझ्या आगरी जातीच्या नावाने करण्यात आलेली आहे. जे शेतीचे सत्य आहे ते गावठाणाचे सत्य आहे. उच्च जाती आमचे OBCचे शोषण करतात. माझ्या वयाची 50 वर्षे उलटली आहे. जमीन मालकीचा संघर्ष मी पूर्ण कोकण आणि मुंबईमध्ये पाहत आहे. अर्थात रोज मला कुणाचे तात्काळ बोलावणे असते. कुणाच्या जमिनीवर, कुणाच्या घरावर सिडको, महानगरपालिका, लोढा किंवा अन्य खाजगी बिल्डर पोलीस घेऊन जबरदस्तीने कारवाई करीत असतात. हिंदूंच्या देशात आगरी कोळी कराडी OBC शूद्र हिंदूंवर ही जमीन लुटीची कारवाई सुरू असताना कोणताही उच्च अथवा शूद्र हिंदू त्यावर आपली न्यायालयाची प्रतिक्रिया देत नाही. माझ्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माझ्या आजोबाच्या पिढीपासून आहे. इथले लोक बालवाडीत जाण्या अगोदर संघाच्या शाखेत जातात. मग त्याच्या जमिनीवर, घरावर या आगरी हिंदू शूद्र OBC नाव लागावे ही कोणत्या हिंदुत्ववादी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी उजवे यांना का सुचले नाही? वयाच्या 50शीत मला आंबेडकर चळवळीचे लोक भेटले. त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचले. त्यांनी कोकणातल्या ब्राह्मण, मराठा, वैश्य, जमीनदार, खोत, सावकार यांच्या विरोधात आगरी कोळी भंडारी कुणबी यांना घेऊन केलेले जमीन हक्काचा, कुळ कायद्याचा ऐतिहासिक संघर्ष वाचला. त्यात कुळ म्हणजे आम्ही आगरी लढलो होतो हा संघर्ष माझे चिंचोटी गाव आजही करीत आहे. आम्ही आगरी हिंदूच आहोत. जीवनाचा प्रामाणिक विचार केला तर आगरी कोळी तरुणाने आपल्या शेत जमिनी, घरे यांच्या हक्काचा संघर्ष केलाच पाहिजे. हिंदू राष्ट्रवादी लोकांना आगरी कोळी कुणबी OBCची जमीन मालकी द्यावी असे आजही वाटत नाही. त्यांना असे वाटते तर कुळ कायदा अस्तित्वात असताना ते एका घोषणेत ही जमीन मालकी देऊ शकतात. नागपूरमधून राष्ट्रीय सहसंघाने अशी घोषणा केली तर दिल्ली, मुंबई आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या महापालिका, जिल्हा परिषदा, इथून आमच्या जमीन हक्काची शासकीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी होऊ शकते. प्रश्न केवळ ब्राह्मण जमीनदार जातीचा नाही तर मराठा, वैश्य या उच्च जातीचा आहे. हिंदूमध्ये 15% उच्चवर्गीय लोक जमीन, घरे, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, धर्म यात शूद्र OBCना सुईच्या टोकावर राहील एवढी स्थान द्यायला तयार नाहीत. तर अखंड हिंदुस्थानात आगरी कोळी OBCचे स्थान कोणते आणि किती हा प्रश्न नेहमी पडतो.
आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी या कोकणातल्या ओबीसी लोकांची लढाई लढणार नेतृत्व छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरी नेते नारायण नागू पाटील, भंडारी नेते सी के बोले, दत्ता पाटील, लोकनेते दिबा पाटील ही नावे मला दिसतात. हिंदुत्ववाद हा डॉक्टर हेडगेवार, गोवळकर, सावरकर, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी किंवा कोणताही मराठा नेता दिसत नाही. अर्थात उच्चवर्गीय नेतृत्व आपल्या जमीनदारीसाठी जागृत आहे. मग आम्ही भूमिहीन शेतमजूर कुळे यांनी आमच्या जमिनी, घरे, गावठाणांचा संघर्ष करणे हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य ठरते. हिंदुत्व राष्ट्र हा विचार उच्च जातीचे जमीनदारांचे संघटन असेल तर आमच्या जमिनी, आमची गावठाणे, आमची नावे होण्यासाठी जीव घेणा संघर्ष परक्या लोकांविरोधात नाही, तर तो उच्च जातीचे हिंदू जमीनदार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरोधात आहे. सिडको या सरकारी संस्थेने आम्हा आगरी, कोळी, कराडी, ओबीसींना नव्याने भूमिहीन केलेले आहे. या विरोधात लढा उभारणाऱ्या दिबा पाटील यांना ना आम्ही आगरी कोळ्यांनी ओळखले, ना ओबीसी, SC, ST लोकांनी ओळखले. त्याचा नावाचा आग्रह नवी मुंबई विमानतळ पनवेल उरण येथे सुरू आहे. हिंदू राष्ट्र त्याचे नाव कोणत्या रस्त्याला, बंदराला, विमानतळाला लागेल असे कोणताही ब्राह्मण, मराठा, अदानी, अंबानी बोलणार नाही. ही सत्य राजकीय, धार्मिक, सामाजिक विषमती स्थिती या लेखाने तुम्ही जाणली असेलच. आपण ओबीसी, SC, STचे जमीन हक्क, गावठाण हक्क यासाठी लढतो, तेव्हा आपले घरं, अंगण, गाव जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिबा पाटील यांच्या प्रतिमा लावून त्याच्या विचाराचे स्मरण करू शकतात का? मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणात, महाराष्ट्र आणि देशात जो हिंदू राष्ट्राचा विचार मांडला जातो त्या आदिवासी, SC, OBC, अल्पसंख्याक यांच्या जमीन मालकीचा विचार मला दिसत नाही. कुळ कायद्याचे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शेतकरी संप, अलिबाग, रायगड 1932 सालात लढाऊ आरमारी सागरी, कोळी, भंडारी लोकांना घेऊन केले. त्यातच यशस्वी होऊन कुळ कायदा केला. त्यात आमची घरे, गावठाणे यांचे हक्क, अधिकार देऊन आम्हाला संविधानिक राष्ट्रवाद दिला. तो हिंदू राष्ट्राला खरा पर्याय आहे. घरे, गावठाण्यासाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या गरीब कार्यकर्त्याला लढण्यासाठी गरज आहे तुमच्या प्रत्येक सहभागाची आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक सहकार्याची. पत्रकार बांधवांनी उच्चवर्गीय हिंदुत्ववादी लोकांच्या दादागिरीला न घाबरता यात प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती करतो. आमची घरे, गावठाणे, जंगल, समुद्र, शिक्षण, आरक्षणाच्या हक्काचा लढा संपू देऊ नका. माझ्यासाठी तरी हीच मोक्ष, हीच मुक्ती. जय आई एकविरा, जय भीम, जय ओबीसी, जय विश्वान. राजाराम पाटील, उरण, रायगड यांनी जे मांडलेले विचार आहेत ते स्पष्ट आणि परखड आहेत आणि याचा विचार येथील ओबीसी, आगरी, कोळी, कुणबी, भंडारी आणि बहुजनांनी करावा, SC, STनी करावा. आणि त्याने दिलेला संदेश आहे गावं मोजा आणि विस्तारित गावठाणाची जी चळवळ त्यांची घेतलेली आहे त्याला मोठ्या संख्येने सहभाग द्यावा. येथील बहुजन समाजाच्या, आगरी, कोळी, कराडी ह्या जे बहुजन समाज आहे या बहुजनांच्या नेत्यांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी, खासदारांनी राजाराम पाटील यांच्या पाठीशी उभे राहावं आणि जमीन हक्काची चळवळ जी उभी केलेली आहे ती यशस्वी करा असं आवाहन मी या ठिकाणी करतो. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.